हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स। तर चला आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओला आता सुरुवात करूया। बघा उंची मी किती घेतलेली आहे, 14.25 घेतलेली आहे। बघा छातीची गडी आपली 11.5 आहे। शोल्डर व मुंडा 5 इंच घेतलेला आहे। गळारुंदी 2 घ्यायची आहे। गळारुंदी शक्यतो करून मी 2, 2.25 एवढीच घेते। 2.5 क्वचितच कुठल्या तर कस्टमरला घेते, नाही तर 2.5 शक्यतो घेत नाही। बघा 10.5चा गळा घेऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। थोडंसं रेषेच्या बाहेर घेऊन असं गोलवट आकार देऊन सुरुवातीला घ्यायचं आहे। बघू शकता अगदी डिझाइन नवीन खूप सुंदर आहे। बघा असा परत खाली परत वर असा आकार मी बघा दिसत आहे का तुम्हाला। बघा मी हात सुद्धा काढून दाखवला आहे। बघा परत असं थोडंसं खाली घेणार आहे। बघू शकताय तुम्ही आपला आकार किती सुंदर असा आपला गळ्याचा आकार आलेला आहे। थोडंसं मी डार्क करते बघा, म्हणजे किती सुंदर दिसत आहे। जसा आहे तसा अगदी व्यवस्थित, फक्त कपडा फिरवायचा आहे। कात्री कुठेही हलवायची नाही, जशी कात्री आहे तशी ठेवून फक्त कपडा फिरवायचा आहे, जेणेकरून आपले कोपरे खूप सुंदर असे निघतील। बघा किती सुंदर असा आपला गळ्याचा आकार कटिंग झालेला आहे। बघू शकताय तुम्ही। बघा इथे थोडंसं मी आतल्या साईडला आलं, मी थोडंसं किंचितचं कटिंग करून घेते बघा, जेणेकरून काय आपल्या ज्या स्टेप आहेत ना त्या खूप सुंदर येतील। बघू शकताय तुम्ही। मी ओपन करून दाखवते। बघा किती सुंदर असं आपले गळ्याचे डिझाइन तयार झालेले आहे, काहीतरी युनिक आहे। बघू शकताय हे आपलं मेन फॅब्रिक आहे, ते सवचं ठेवलेलं आहे। त्याच्यावरती अस्तरचं डिझाइन उलटी ठेवून सुई टाचणी लावून घ्यायची आहे। कपडा अगदी व्यवस्थित एकसारखा प्लेन करायचा आहे, कुठेही सुरवट चून पडता कामा नये ह्याची काळजी घेत आपल्याला टाचणी पिन लावून घ्यायची आहे। डायरेक्ट कंबरपट्टी ही मी डायरेक्ट जोडून घेणार आहे, म्हणून कमरेचा भाग अगोदर मी जोडत आहे। बघू शकताय तुम्ही। आता गळ्याचा भाग, गळ्याला आपल्या भरपूर कोणे आहेत, त्यामुळं प्रत्येक कोण्यावर व्यवस्थित आकार मशीन थांबवायचं, परत कपडा फिरवायचा, परत तेवढी थोडीशी टीप मारायची, परत मशीन थांबवायचं, परत कपडा फिरवायचा। पण मशीन प्रत्येक वेळी थांबवताना मशीनची सुई ही खालीच असली पाहिजे, वरती उचलायची नाही, जेणेकरून कोपरा आपला खूप सुंदर असा येईल। बघा असं प्रत्येक स्टेपला करत जायचं आहे, कारण भरपूर कोणी आपल्या डिझाईनला आहेत। बघा बघू शकता मी अगदी शिस्तीत स्लोली तुम्हाला दाखवत आहे। बघा प्रत्येक वेळेला माझी सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत मशीन चालवलं, असं करत संपूर्ण डिझाईन मी स्टिच करून घेतलेली आहे। अगदी थोडं 1/2 इंचाचंच मार्जिन पकडायचं आहे। बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित मी काढून घेतलेल्या आहेत। जो मेन फॅब्रिक आहे तो अस्तरच्या एक सर्कलला लेवलला कटिंग करून घ्यायचं आहे। जिथं स्टेप आहेत तसा स्टेपमध्ये आकार देत आपल्याला कटिंग करायचं आहे। बघू शकता फक्त मी कात्रीचा हात फिरवत आहे बघा, आणि कुठं कुठं कपडा फक्त फिरवत आहे। बघू शकता किती सुंदर असं आपलं डिझाईन कटिंग करून झालेली आहे। संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देणे खूप गरजेचं आहे। जिथं कोणी आहेत प्रत्येक स्टेपला आपल्याला कटिंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणा आपला व्यवस्थित बाहेर फोल्ड होऊन येईल, यासाठी हे कट्स देणे फार गरजेचे आहे। बघू शकता कमरपट्टी गळ्याच्या मध्ये सेंटरला हात घालून आपल्याला मेन फॅब्रिक उलटो करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं फोल्ड करून आपल्याला उलटवून घ्यायचं आहे। बघू शकता कमरपट्टीच्या साईडला अगदी व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे। बघा गळ्याचे सगळे कोणे बघा मी अंगठा घालून प्रत्येक कोणा आहे
तो व्यवस्थित बाहेर काढत आहे। बघा सुईच्या साहाय्याने जे सगळे कोणी आहेत ते अगदी व्यवस्थित आपले बाहेर आले पाहिजेत। बघा किती सुंदर आपले गळे सगळे उलटवून झालेले आहे। व्यवस्थित दोन्ही हाताने प्रेस करत जिथे थोडंसं अस्त्र आपल्याला बाहेर द्यायचं, अंगठ्याने थोडंसं बाहेरच्या साईडला दाबत ना अगदी व्यवस्थित हळूहळू आपल्याला दाबटीप मारून घ्यायचे। दाबटीप मारताना पण सेम पोझिशन करायची आहे। बघा मशीन थांबवलं, टीप मारली, परत मशीन चालू केलं, कोपरा आहे नाही तर परत सुई मशीन थांबवून सुई खालीच गेली पाहिजे। अशी प्रत्येक स्टेपनं व्यवस्थित संपूर्ण गळा तसा स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकता हे तर माझा कोना थोडासा आत गेलेला आहे, तो सुईच्या साहाय्याने मी परत काढलेला आहे। बघू शकताय तुम्ही असं प्रत्येक स्टेपला अशी करत जायची आहे। सुई आत घालणं खूप इम्पॉर्टंट आहे। बघू शकताय तुम्ही सुई आत घालूनच कपडा फिरवायचा आहे, सुई वरती ठेवून कपडा फिरवायचा नाही, मग कोना आपला अजिबात व्यवस्थित येणार नाही आहे। बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं। बघा कोणे थोडेसे जास्त असल्यामुळे प्रत्येक कोण आपला थोडासा आत जात आहे, तर ती मी शिलाई करताना प्रत्येक कोण हा आपला सुईच्या साहाय्याने मी परत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे व दाबटीप मारून घेतलेली आहे। बघू शकताय तुम्ही खूप सुंदर गळ्याची डिझाइन शिव आपली गळ्याची दाबटीप मारून संपूर्ण अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे। बघू शकता गळा आपला किती सुंदर असा दिसत आहे। आता तसंच कमरेकडच्या साईडला सुद्धा मी व्यवस्थित कपडा हाताने प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे। बघू शकता आपलं कुठेही अस्तर बाहेर दिसत नाही आहे। अगदी व्यवस्थित असं प्रेस करतच आपल्याला हाताने दाबटीप मारून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपली डिझाइन तयार झालेली आहे। मी इथं गोल्डन कलरची लेस लावणार आहे, तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार लावू शकता। फक्त मी माझी साडी वांगी कलरची आहे, वांगी कलरची लेस मी ह्याच्यावर ठेवून बघितली पण अजिबात उठून दिसत नाही आहे, म्हणून मी गोल्डनच वापरणार आहे। कारण गोल्डन कलर हा कुठल्याही कपड्यावरती खूप छान उठून दिसतो, म्हणून मी गोल्डन कलरचीच लेस वापरणार आहे। बघू शकता इथं कोपरा आला, थोडासा कपडा बाहेर काढून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडीशी लेस फोल्ड करून घेत आहे। बघू शकता प्रत्येक कोण्याला थोडीशी लेस फोल्ड झाली पाहिजे व टीप मारून घ्यायची आहे। किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाइन तयार होत आहे। बघू शकताय तुम्ही बघा प्रत्येक कोण्यात थोडीशी लेस फोल्ड झालीच पाहिजे। तर आपल्याला लेस ओळवायची आहे तिथं थोडीशी लेस फोल्ड करूनच ओळवायची, जेणेकरून काय होईल जसा आपला गळ्याचा शेप आहे ना तसाच शेपमध्ये लेस अगदी परफेक्ट अशी बसेल। बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवत आहे अगदी व्यवस्थित आणि एकदम शिस्तीत असं तुम्हाला दाखवलेलं आहे। एकदम स्लोली लेस लावून घ्यायची आहे। बघा लेसचं कॉम्बिनेशन ब्लाऊजपेक्षा जेवढं कॉन्ट्रास्ट असेल ना तेवढं दिसायला खूप सुंदर दिसतं। मी प्रत्येक वेळा सांगते की लेस ही शक्यतो करून कॉन्ट्रास्टच वापरा, पण माझा हा डार्क मोरपंखी कलर ब्लाऊजचा व डार्क वांगी कलर याचा आहे, साडीचा आहे, त्यामुळे दोन्ही कलरचे लेस याच्यावर उठून दिसत नाही आहेत, म्हणून मी गोल्डन कलरची लेस वापरत आहे। बघू शकताय तुम्ही संपूर्ण लेस। आणि हा अशा कोण्यांच्या गळ्यावर जास्त करून लेस ही अगदी बारीक जेवढी होता येईल तेवढीच घ्यायची, मोठी लेस अजिबात घ्यायची नाही, ती अजिबात व्यवस्थित कोण्यांच्या गळ्यावर बसत नाही। हा इथं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे। तुम्ही बघू शकताय लेस ही शक्यतो बारीकच घेतली पाहिजे, जेणेकरून आपले कोणे अगदी छान सुंदर होतील। बघा ही माझी लेस 5 इंचाचीच आहे, त्याच्यापेक्षा मोठी लेस मी घेतलेली नाही आहे।
बघा लेस आपली अगदी व्यवस्थित अशी लावून झालेली आहे। संपूर्ण गळ्याला अशी मी लेस लावून झालेली आहे। बघू शकताय तुम्ही खूप सुंदर आपली लेस अशी ब्लाऊजला अटॅच झालेली आहे। बघा किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे। जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित असे सगळे कटिंग करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित सगळे मी कटिंग करून घेतलेले आहेत। मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित एकसारखं संपूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे। बघू शकताय कुठेही आपली चून पडणार नाही, कुठं सुरकुती पडणार नाही ह्याची काळजी घेत संपूर्ण अस्तर व मेन फॅब्रिक मी व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे। जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलला एकसारखं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकताय आपला गळा किती सुंदर असा आलेला आहे। जे धागे आपले प्रत्येक वेळा मशीन कपडा बाहेर काढलेला मशीनमधून त्यावेळी जे धागे सुटतात ना ते असे एकसारखे व्यवस्थित कटिंग करून घेतलेले आहेत। बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपल्या गळ्याची डिझाईन झालेली आहे। बघा अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतलेले आहेत। एक मी आणखी एक अशा शेप दिलेल्या पद्धतीत मी लेस अटॅच करून घेणार आहे। बघू शकताय अशीच बरोबर गळ्याचा मध्य पाठीतल्या भागाचा मध्य सेंटर करायचा आहे आणि असं थोडंसं त्याला थोपटून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल आपला सेम गळ्याची डिझाईन त्या साईडला ड्रॉ होईल। बघू शकताय तुम्ही बघा थोडीशी पुसट दिसत आहे, पण मला इतकी बास आहे लेस लावायला। इथं थोडीशी मी ब्रॉड लेस घेतलेली आहे, कारण इथं थोडीशी ब्रॉड लेस वळवली तरीही छान दिसणार आहे। आतली आपली लेस नाजूक आहे त्यामुळे इथं थोडी मी ब्रॉड घेतलेली आहे। बघू शकता जसा गळा मी ड्रॉ केलेला आहे अगदी तसा त्याच काठावरून मी अशी बारीक सुंदर लेस थोडीशी मोठी लेस त्या बारीक लेसपेक्षा थोडीशी मोठी लेस मी घेऊन संपूर्ण अशी जे आपण मार्किंग केलं होतं लेसला ना त्या मार्किंगवरून फक्त अशी लेस फिरवत मशीन चालवत आहे। बघू शकताय गळ्याचा मध्य सेंटर आलेला आहे, तिथं बरोबर कपडा फिरवून मी सुई खाली ठेवून कपडा फिरवून घेतलेला आहे। तिथं थोडीशी बघू शकताय तुम्ही लेस मी फिरवून घेतली लेस मी थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे, जेणेकरून आपला छानपैकी असं त्रिकोण तयार होईल व गळ्याला मला थोडासा कोण्याचा आकार द्यायचा आहे म्हणून मी थोडीशी लेस फिरवून घेतलेली आहे। बघू शकताय कुठेही आपला कपड्याला आतल्या साईडला कपडा आपला एक्स्ट्रा राहणार नाही दोन्ही लेसच्या मध्ये। बघू शकताय तुम्ही ते बघत आपल्याला संपूर्ण गळ्याला अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे। बघा किती सुंदर अशी आपली लेस दिसत आहे। लगेच त्याच्यावरून मी दुसऱ्या बाजूने सुद्धा डबल टिप मारून घ्यायची आहे। इथं थोडीशी लेस मोठी घेतली तरीही चालेल। परत एका साईडने अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। बघू शकताय आतल्या साईडला गोल्डन कलरची लेस व बाहेरच्या साईडला साडीच्या मॅचिंगची लेस किंवा ब्लाऊजच्या मॅचिंगची लेस तुम्ही लावला तरीही चालेल, पण माझं दोन्ही डार्क एकदम शेड असल्यामुळे मी गोल्डन शक्यतो ठेवलेली आहे। बघू शकताय किती सुंदर असं आपलं ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। बघू शकताय तुम्ही इथं मी नंतर गळ्याला नॉट जॉईन करून घेणार आहे। प्रत्येक ब्लाऊजमध्ये भरपूर डिझाईनमध्ये मी नॉट दाखवलेला आहे, त्यामुळे इथं मी नॉट दाखवणार नाही आहे। तुम्ही नॉट तुमच्या आवडीनुसार तयार करू शकता, कारण अशा गळ्याला नॉट्स लावल्याशिवाय गळ्याचा शेप दिसत नाही आहे। बघू शकता इथं मी माझ्या आवडीनुसार असा पॅच लावलेला आहे। अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांच्या